कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिच्या खुनाच्या विरोधातील संतापाचा पुन्हा एकदा आज उद्रेक झाला। या बलात्कारातील आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जात असतानाच न्यायालयाच्या आवारात दुपारी हल्ला झाला। हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 4 सत्तूर आणि 2 कोयतेही जप्त करण्यात आलेत। हल्ल्याच्या या प्रयत्नानंतर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ माजली आहे। नगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात कोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। शुक्रवारी वकिलांच्या संपामुळे न्यायालयाचं कामकाज बंद होतं, त्यामुळे ही सुनावणी शनिवारी नियोजित होती। यासाठी कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येत होतं। या आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तामध्ये प्रवेशद्वारातूनच आत आणण्यात येत असताना तेथे उपस्थित 5 जणांनी या आरोपींवर हल्ला चढवला। बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी पप्पू शिंदे याच्या मानेवर सत्तूर टाकण्याचा प्रयत्न यातील एका तरुणानं केला, पण बंदोबस्तावरील पोलीस कॉन्स्टेबल रवी टकले यांनी हा वार हाताने अडवला। त्यामध्ये टकले यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे। या झटापटीत पोलिसांची रायफल देखील बाजूला फेकली गेली। पोलिसांनी तातडीनं हालचाली करत हा हल्ला करणाऱ्या राजेंद्र जराड, बापूराव वाळेकर, अमोल खुणे आणि गणेश खुणे यांना ताब्यात घेतले। या तरुणांनी ते शिवबा संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलंय। हे सर्वजण बीड जिल्ह्यातील गेवराई येथील राहणारे असून हल्ल्यानंतर न्यायालयातील पुढील कामकाज मात्र यामुळे होऊ शकलेलं नाही। कोपर्डी खटल्याची सुनावणी ही अंतिम टप्प्यात आली असून आज या खटल्यातील एक महत्त्वाचा साक्षीदार दत्ता पाखरे याची साक्ष आटोपल्यानंतर न्यायालयाचं कामकाज संपल्यानंतर आरोपींना न्यायालयाच्या बाहेर नेले असताना न्यायालयाच्या प्रांगणात काही व्यक्तींनी आरोपींवरती अयशस्वी हल्ल्याचा प्रयत्न केला। सदरचा प्रयत्न पोलिसांनी शिताफीने हाणून पाडला आणि ताबडतोब घटनास्थळी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। अर्थात अशा प्रकारचा प्रयत्न करणं हे अत्यंत निंदनीय व बेकायदेशीर आहे आणि इतकंच नव्हे तर पोलीस यंत्रणेने याची गंभीर दखल देखील घेतलेली आहे। यापुढे न्यायालयाच्या आवारात सक्त पोलीस पहारा ठेवण्यात येईल। इतकंच नाही तर या खटल्याची सुनावणी मध्ये फक्त आता पोलीस तपास अधिकारी यांची साक्ष होणार आहे। त्यावेळेला आणि युक्तिवादाच्या देखील कुठल्याही आगंतुक इसमास न्यायालयात प्रवेश दिला जाऊ नये या संदर्भातील सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक नगर यांना मी स्वतः केलेल्या आहेत आणि यापुढे न्यायालयात अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला जाईल, जेणेकरून न्यायालयात अशा प्रकारचे प्रयत्न कोणी करू नये या प्रकारे काळजी घेतली जाईल। आरोपींना मारणं हे घटनेच्या विरुद्ध आहे, तसा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे आणि म्हणून ज्यांना आता पकडण्यात आलेलं आहे त्यांच्या विरुद्ध देखील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। सर, पण आरोपींच्या वकिलांनी हा जो खटला आहे तो राज्यबाहेर चालवण्याची मागणी केली आहे। घेतलं का त्यांचा इंटरव्ह्यू? हो, त्यांनी आता मागणी केली आहे। कुठे केली? कोर्टामध्ये। खोपडे जे आहेत ना, कुठे कोर्टात अर्ज दिला का? हा, नाही अर्ज दिला नाही, मागणी केली। ते म्हणले की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये तुमच्या पुढे हो, आमच्या पुढे मागणी केली। आरोपींना व तसेच आरोपींच्या वकिलांना देखील यापुढे पूर्ण संरक्षण दिलं जाईल या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी मला स्वतः समक्ष येऊन भेटून सांगितलेलं आहे आणि याकरता खास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल। अर्थात काही व्यक्तींना सनसनाटी निर्माण करायची असते, प्रसिद्धीची हाव असते आणि म्हणून अशा व्यक्तींनी आज या कोपर्डी खटल्यातील आरोपीवरती हल्ल्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट होत आहे आणि त्याकरता पोलीस यंत्रणा यापुढे सतर्क अधिक राहत जाईल। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।